श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। हे पंचमहाभूतांचे मन व इंद्रिये यांनी समजण्याजोग्या सर्व सजीव व निर्जीव पदार्थांच्या समुदायांचे हे जग आरशात पडलेल्या शहराच्या प्रतिबिंबाप्रमाणे मायेचा घोटाळ्यात पाडणारा देखावा आहे. खरोखर पाहता आत्मस्वरूपात ओवलेले हे विश्व उत्पन्न झालेले नसते, तरी पण ते आत्मस्वरूपी स्थित असलेले सजीव व निर्जीव जग उत्पन्न झालेले अद्भुत भासते. जे जे काही आरशात दिसते ते वास्तविक तेथे नसते. जसे झोपेत मनाची प्रवृत्ती असेल त्याप्रमाणे दृश्य दिसते, परंतु जागे झाल्यावर ते नाहीसे होते. जागृतावस्था प्राप्त झाली की स्वप्नात अनुभवलेला संसार मिटून जातो आणि सद्गुरूकडून महावाक्याचा उपदेश झाला की अभेद ज्ञानाच्या आनंदाचा प्रकाश प्रगट होतो. जगाचे अस्तित्व प्रगट होण्याचे व कशावरही अवलंबून न राहणारे सत्ता केंद्र असा जो ईश्वर स्वरूप गुरुरूपी आत्मा, तो जेव्हा प्रसन्न होतो तेव्हाच याची प्रचिती येते. स्वयंप्रकाशित व सत्स्वरूप असे हे आत्म्याचे स्वरूप आहे आणि तेथे हा पंचमहाभूतांचा व माया कौतुकाचा खेळ आहे. ब्रह्मापासून ते गवताच्या काडीपर्यंत विस्तारलेले हे पंचमहाभूतांचे जगत सर्व कल्पित असून केवळ मायेचा देखावा आहे. त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाण नसल्याने सुताच्या जाड दोरीला जसे साप, फुलाची किंवा मण्याची माळा, लाकडी सोटा किंवा पाण्याचा प्रवाह असे चुकीने समजतात, तसेच आत्म्याच्या यथार्थ ज्ञानाच्या अभावी आत्म्याच्या ठिकाणी हा जगाचा पसारा अस्तित्वात असल्याचे दिसते. गुरुच्या उपदेशाने जागृतीचा काळ आला म्हणजे तत्वज्ञानाने मायामय देखाव्याचा नाश होतो. गुरु या धातूचे तृतीय पुरुषी एकवचनाच्या रूपाचा म्हणजे गृह्णाती याचा अर्थ मनात धरला तर शिष्याला तत्वज्ञानाचा उपदेश करण्याला गुरु हा एकच जगात समर्थ आहे असे लक्षात येईल. गुकारच गुणातीत रुकार रूपवर्जितम गुणातीत स्वरूपम च यो दत्यातस गुरु स्मृता. गुरुगीता श्लोक 46. गुरु या शब्दातील गु हे अक्षर गुणातीत स्वरूपांचे निदर्शक असून रू हे अक्षर रूपातीत स्वरूपाचे निदर्शक आहे. गुण व रूप यांच्या पलीकडच्या म्हणजे निर्गुण व निराकार स्वरूपाची जो प्राप्ती करून देतो किंवा साक्षात्कार घडवितो त्यालाच गुरु म्हणतात. म्हणून साईबाबांना विनंती करूया की आमची बुद्धी आत्मपरायण, नित्य व अनित्य यातील भेद जाणणारी करून विषय सुखांचा त्याग करण्यात तत्पर झालेली करा. मी तर सदा सारासार विचार नसलेला मूर्ख, अविद्यारूपी अडथळ्यांनी झाकलेला व सदा सर्वदा मूर्खपणाच्या कल्पना करीत असणारा असा आहे. म्हणूनच मला हे कोडे पडले आहे. बाबा, गुरु व वेदांत यांच्या वचनावर मी अढळ विश्वास ठेवीन असे करा, म्हणजे माझे मन आरशासारखे स्वच्छ होईल आणि त्यात आत्मज्ञानाच्या उपदेशाचा छाप स्पष्ट उमटेल. आणखी हे सद्गुरू साई समर्था या कळलेल्या ज्ञानाची यथार्थ सत्यता पटवून द्या, कारण अनुभवाशिवायच्या तोंडाच्या बडबडीने परमार्थ कसा साधता जाईल. म्हणून बाबा, आपल्या प्रभावाने हे ज्ञान प्रत्यक्ष शरीराने अनुभवायला मिळू द्या, म्हणजे सायुज्य मुक्ती सहज प्राप्त होईल. कृपा करून मला हेच ज्ञान द्यावे. त्यासाठी देवा सद्गुरू साई, मी तुझ्या चरणी माझा देहाभिमान अर्पण करतो. आता येथून तुझे तूच पहा, माझे मी पण माझ्याकडे नाही. माझा देहाभिमान घेऊन टाक, म्हणजे मला सुख दुःखाची जाणीव होणार नाही. तुझ्या इच्छेप्रमाणे कळसूत्र चालवून माझ्या मनाला बाण घाल, अथवा माझे जे मी पण ते तू स्वतःच होऊन सुखदुःखांचे भोगणे तूच घे. मला त्याची काळजी नको. हे पूर्ण कामा साईनाथा, तुझा जय जयकार असो. तुझ्या ठिकाणी माझी भक्ती जडो. हे सर्व शुभ गोष्टींचे निवासस्थान असलेल्या साईनाथा, माझे हे चंचल मन तुझ्या पायी शांत हो. तुझ्या वाचून दुसरे कोण आम्हाला आमच्या हिताचे शब्द सांगील आणि आमची दुःखे दूर करून मनाचे समाधान करील. बाबा, शिर्डीचे भाग्य म्हणून आपले येथे येणे झाले. पुढे तेथेच आपण वास्तव्य केले आणि त्या जागेला तीर्थयात्रेचे स्थान बनविले. धन्य शिर्डीचे पुण्य की हा साई कृपावंत होऊन या जागेला आपल्या वास्तव्याने अलंकृत करून तिला भाग्यवंत करता झाला.
हे साईनाथा, तूच मला प्रेरणा देणार आहेस, तूच माझ्या वाणीला गती देणार आहेस, तेव्हा तुझे गुण गाणारा मी कोण? सर्व कार्य करणारा व करविणारा तूच एक आहेस. तुझा नित्य सहवास हाच आमचा वेदांताचा अभ्यास व तुझ्या चरित्राचे श्रवण हेच आमचे पोथ्या पुराण्यांचे पारायण आहे. एकही क्षण वाया जाऊ न देता म्हणजे एकसारखा तुझा नामाचा जप करणे हेच आमचे नित्याचे ध्यान आहे आणि हेच आमचे समाधान आहे. ज्यामुळे ईश्वर भजनाला आम्ही पाठमोरे होऊ असले सुख आम्हाला नको. त्यापेक्षा परमार्थाला बाधक असे अधःपतन ते कोणते असेल? आनंदाचे अश्रू हेच जणू काय तापलेले गरम पाणी, त्याने तुझे पाय धुऊ. शुद्ध प्रेम जणू काय चंदन, त्याने तुझ्या अंगाला उटी लावू. आणि उत्तम प्रकारची श्रद्धा ही जणू काय पांघरण्याचे वस्त्र, ते तुझ्या अंगावर घालू. बाह्योपचाराच्या पूजेपेक्षा या मानसिक पूजाविधीनेच आम्ही तुला सुप्रसन्न व सुखसंपन्न करू. मन पूर्णपणे एकाग्र करून सात्विक अष्टभावरूपी 8 पाकळ्यांचे अतिनिर्मळ कमलपुष्प तुझ्या चरणी वाहू आणि त्याचे उत्तम फळ आम्ही प्राप्त करू. भोई भक्ती किंवा श्रद्धा हा जणू काय बुक्का, तो तुझ्या कपाळाला लावू. दृढ भक्ती जणू काय कंबरबंद, ती तुझ्या कमरेला बांधू आणि तुझ्या पायांच्या अंगठ्यावर मान ठेवून म्हणजे सर्वस्वी शरण येऊन अलौकिक आनंददायक मौज लुटू. प्रेम जणू काय रत्नांचे अलंकारच, त्याने तुला सजवू. आमचे सर्वस्व म्हणजे जणू काय दृष्ट काढण्याची कडुलिंबाची पाने, मीठ, मोहऱ्या वगैरे त्याने ओवाळून दृष्ट काढू. 5 प्राण म्हणजे जणू काय चौऱ्या, त्या तुझ्यावर ढाळू. आमचे तन्मय होणे हे जणू काय छत्रच, त्याने तुझे उन्हापासून रक्षण करू. अशा प्रकारे गंध अर्घ्यसहित अष्टोपचाराची स्वानंदरूपी पूजा तुला अर्पण करून हे साईराजा, आमच्या कामासाठी आम्ही तुझी आराधना करू. आपले इच्छित प्राप्त करून घेण्यासाठी साई समर्थ या नामाचा जप करू आणि याच मंत्राने परमार्थ साध्य करून आपल्या निष्ठेचे सार्थक करून घेऊ. पूर्वीच्या अध्यायात अत्यंत दयाळू श्री साई समर्थ आपल्या भक्तांचे कल्याण साधण्यासाठी त्यांना कशी शिकवण देत असत हे सांगितले. आता या अध्यायात दर्शनाला आलेल्या भक्ताला आपल्या मूळ गुरुच्या पायी कशा तऱ्हेने स्थिर करीत असत त्या कथेतील कौशल्य लक्ष देऊ नये का? मागच्या अध्यायाच्या शेवटी ज्या पंत नावाच्या भक्ताच्या कथामृताचा जो निर्देश केला त्यातील तत्व मनात पक्के होण्यासाठी बाबांनी त्यांना कसे कसे अनुभव दाखवले, कसे डोळ्यात निष्ठारूप अंजन घातले, कसे आपल्या गुरुपती स्थिर केले आणि कसे मन शांत केले हे ध्यान देऊन श्रोत्यांनी ऐकावे. एकदा एक पंत नावाचे भक्त मित्रांच्या संगतीत साईच्या दर्शनाच्या इच्छेने मोठ्या प्रयत्नाने शिर्डी येथे गेले. ते पूर्वीच अनुग्रह पावलेले असून आपल्या गुरुच्या चरणी स्थिर चित्त होते. शिर्डीत कशासाठी जायचे अशी त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली. परंतु जसा ज्याचा योग असतो त्याप्रमाणे माणसाला आधी कल्पना नसलेला भोग प्राप्त होत असतो. पंतांना साई दर्शनाची संधी चालून आली आणि ती हटकून सुखकारक ठरली. आपण एक योजना आखतो पण ईश्वराच्या मनात दुसरेच काही असते. अदृष्टापुढे काही चालत नसते. कसे ते स्वस्थ चित्ताने ऐका. शिर्डीच्या प्रवासाला जाण्याचे ठरवून कित्येक मंडळी सगळी आनंदाने एकत्र जमून आगगाडीत बसून आपापल्या ठिकाणाहून निघाली होती. ही मंडळी जेव्हा गाडीत चढली तेव्हा तेथेच अकल्पितपणे हे पंतही बसलेले होते. बोलता बोलता पंतांना त्या मंडळीचा शिर्डीला जाण्याचा भेद कळला. त्या मंडळीत पंतांचे काही स्नेही व विहिणी व्याही होते. पंतांच्या मनात मुळीच नसताना ओढून ताणून त्या मंडळींच्या शिर्डीला जाण्याच्या आग्रहात ते सापडले. आधी पंतांचा जेथे जाण्याचा विचार होता त्या ठिकाणापर्यंतचे तिकीटही त्यांनी काढलेले होते. परंतु पुढे तो विचार त्यांनी बदलला. ते विरार स्टेशनवर उतरले आणि मंडळी मुंबईला पुढे गेली. मग पंत देखील खर्चासाठी उसने पैसे घेऊन मुंबईला गेले. मित्रांचे मन मोडवत नव्हते. आपल्या गुरूंची संमती घेतली आणि मग ते सर्व मिळून आनंदाने शिर्डीला येऊन पोहोचले. सकाळी 11च्या सुमारास ते सगळे मशिदीत गेले आणि बाबांच्या पूजेसाठी भक्तांची गर्दी पाहून त्यांना उल्हास वाटला आणि बाबांचे रूप पाहून ते आनंदित झाले. इतक्यात पंतांना चक्कर येऊन ते बेशुद्ध होऊन पडले. त्यांच्या जीवाला अशक्तता आली आणि शरीर अगदी हालचालशून्य झाले. ते पाहून सोबत आलेल्या मंडळींना काळजी वाटली आणि त्यांचे मन अगदी अस्वस्थ झाले. परंतु साईबाबांच्या कृपादृष्टीने व त्या मंडळींच्या मोठ्या मदतीने मस्तकावर पाणी छाटल्यावर पंतांची बेशुद्धता समूळ नष्ट झाली. ते शुद्धीवर आले आणि खडबडून उठून बसले. जणू काय झोपेतून आताच उठून बसले. साईबाबा पूर्ण अंतर्ज्ञानी होते.
पंतांनी आधीच गुरूंचे शिष्यत्व पत्करलेले आहे त्यांनी जाणले होते, म्हणून त्यांना आश्वासन देऊन बाबांनी त्यांना त्यांच्या गुरूंच्याच पायी कायम केले. बाबा म्हणाले, प्रसंग काही येवो, अपना तकिया छोडणार नाही. सदा सर्वदा आपल्या स्थानाला चिकटून राहावे आणि एकनिष्ठपणे सर्व गुरूंची ऐक्यता लक्षात ठेवावी. पंतांना ती खूण पटली. आपल्या गुरूची आठवण झाली आणि साईबाबांच्या कनवाळूपणाची आठवण जन्मभर राहिली. तसेच एक मुंबईचे हरिश्चंद्र पितळे नावाचे गृहस्थ, त्यांचा मुलगा फेफऱ्याच्या दुखण्याने पिडलेला असल्याने फार त्रासून गेलेले होते. देशी विदेशी डॉक्टर झाले, पण काहीही उपाय चालला नाही. सर्वांचे प्रयत्न हरलेले पाहून शेवटी साधू संत राहिले. सन 1910 साली दासगणूंची कीर्तने सुरू झाली आणि श्री साईनाथांची कीर्ती पसरून शिर्डीची यात्रा वाढली. शिर्डी कोठले कानाकोपऱ्यातील गाव, परंतु मोठ्या भाग्याचे होते. ते आता पंढरपूर झाले आणि यात्रा अपार लोटू लागली. साईबाबा केवळ दर्शनानेच किंवा नुसत्या हाताच्या स्पर्शाने किंवा फक्त कृपेने पाहून रोग घालवतात असे अनेकांना अनुभव आले. त्यांना अनन्यपणे शरण गेले म्हणजे भक्तांचे कल्याण होत असते. सगळ्यांच्या मनातील इच्छा जाणून बाबा त्या सर्व पुरवीत असतात. उदी लावल्याने भूत पिसाचे पळून जातात. आशीर्वादाने रोग नाहीसे होतात आणि कृपादृष्टीने दुःख जवळ येत नाहीत. हे ऐकून लोक शिर्डीला धावधावून जातात. असा साईबाबांचा महिमा दासगणूंच्या ग्रंथातून, कथाकीर्तनातून व कर्णोपकरणी ऐकून पितळे यांना त्यांच्या दर्शनाची उत्सुकता झाली. सर्व मुले बाळे व भेट म्हणून नाना प्रकारची फळे घेऊन ते आपल्या पूर्वपुण्याच्या योगाने बाबांच्या दर्शनाला शिर्डीत येऊन पोहोचले. तेथे मुलाला बाबांच्या पायावर घातले आणि स्वतःही बाबांपुढे लोटांगण घातले. तोच एक अगदी वेगळाच प्रकार घडला आणि पितळे मनात अत्यंत गडबडून गेले. साईबाबांची दृष्टादृष्ट होताच मुलगा एकाएकी बेशुद्ध झाला आणि डोळे गरगर फिरवून खाली पडला आणि ते मातापिता घाबरून गेले. तो मुलगा जमिनीवर बेशुद्ध पडला. तोंडाला खूप फेस आला आणि आईबापांना काळजी पडली की या दैवभोगाला काय उपाय करावा. त्या मुलाचा श्वासोश्वास कोंडला गेला असे वाटले. तोंडातून सारखा फेस येत राहिला आणि सर्व शरीराला घाम सुटला आणि त्याची जिवंत राहण्याची आशाच खुंटली. असे झटके अनेक वेळा मुलाला पूर्वी येऊन गेले होते, परंतु एकही खेपेला इतका उशीर झाला नव्हता. हा झटका तर न भूतो न भविष्यती असा होता. याने तर मरण येते की काय अशी स्थिती आणली. बाळाची अशी अवस्था पाहून आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. ती बाई मनात म्हणाली, आपण आलो कशा करता आणि हे काय झाले. उपाय शोधायला गेलो तर तो अपायच ठरला. साईबाबांचे पाय असे प्राणघातक का बरे व्हावेत. आमचा सर्व खटाटोप व्यर्थ गेला. चोराच्या भीतीने घरात शिरावे तो घरच अंगावर कोसळावे. वाघ खाईल म्हणून गायीने जीवाच्या भीतीने पळून जावे तो तिला वाटेत कसाही भेटावा. उन्हात तापलेल्या वाटसरूने झाडाच्या सावलीत विसावा घ्यावा तो ते झाडच उपटून अंगावर पडावे. देवावर श्रद्धा ठेवून पूजेसाठी जावे तो देऊळच अंगावर कोसळावे. असे झाले आहे पहा. बाबा मग त्या पितळे मातापित्यांना आश्वासन देत म्हणाले, थोडा मनात धीर धरा. त्याला नीट काळजीपूर्वक उचलून न्या. त्याची शुद्धी परत येईल. मुलाला आपल्या निवासस्थानी घेऊन जा. एक घडी भरली की त्याच्या शरीरात प्राण येईल. आता उगीच घाई करू नका. असो. पुढे त्यांनी तसे केले आणि बाबांचे बोल खरे झाले. कुटुंबियासह पितळ्यांना आनंद झाला आणि त्यांच्या मनातला कुशंका पार फिरवून गेल्या. मग पितळे आपल्या पत्नीसह बाबांच्या दर्शनाला आले आणि अत्यंत नम्रपणे त्यांनी साष्टांग नमस्कार केला. आपला मुलगा उठलेला पाहून आभारपूर्वक मनात आनंदित होऊन ते बाबांचे पाय दाबीत बसले. मग बाबांनी त्यांना हसत हसत विचारले, आता तरी त्या शंका कुशंकांच्या लहरी शांत झाल्या का. जो विश्वास ठेवील आणि धीर धरील त्यांचे श्रीहरी रक्षण करेल. पितळे मूळचे श्रीमंत, चांगल्या कुलातले व लोकात प्रसिद्ध पावलेले होते. त्यांनी बाबांना फळपान अर्पण केले आणि जमलेल्या लोकांना मेवा मिठाई वाटली. त्यांचे कुटुंब फार सात्विक, प्रेमळ व श्रद्धाळू व भाविक होते. त्या बाबांकडे टक लावून मशिदीत खांबाजवळ बसत असत. बाबांकडे पाहता पाहता त्यांचे डोळे अश्रूंनी भरून येत असत. असे सारखे होत असलेले व त्यांच्या प्रेमांची नवलाई पाहून बाबासुद्धा आपले भान अगदी विसरत असत. जसे देव तसे संत, तेही भक्तांच्या अगदी ताब्यात असतात. त्यांना ते अनन्यपणे भजतात, त्यांच्यावर ते कृपा करतात. असो. ती मंडळी जाण्यासाठी निघाली आणि मशिदीत दर्शनाला आली. बाबांची आज्ञा व उदी घेतली आणि निघण्याची तयारी केली. इतक्यात बाबांनी खिशातून 3 रुपये काढले आणि पितळ्यांना जवळ बोलावून काय म्हणाले ते ऐका. बापू, तुला मी पूर्वी 2 रुपये दिले होते. त्यात हे 3 ठेवून यांची पूजा करीत जा. तुझे कल्याण होईल. पितळ्यांनी हातात रुपये घेतले आणि बाबांचा प्रसाद म्हणून
त्यांचा आनंदाने स्वीकार केला. बाबांच्या पायावर त्यांनी लोटांगण घातले आणि म्हणाले, महाराज, माझ्यावर कृपा असू द्या. पितळे मनात विचार करू लागले, माझी तर शिर्डीला ही पहिलीच फेरी, मग बाबा हे काहीतरी काय म्हणतात ते मला निश्चित कळत नाही. बाबांना मी पूर्वी कधी पाहिले नाही, मग हे पूर्वी 2 रुपये मला कसे दिले? त्यांच्या या बोलण्याचा अर्थ स्पष्ट कसा होईल? पित्यांची ही जाणण्याची इच्छा वाढली, परंतु बाबांनी पत्ता लागू दिला नाही आणि ती अस्पष्टता तशीच राहिली. संत सहज जरी काही बोलले तरी त्यांचे ते शब्द खरे होत असतात, याची जाणीव पितळांच्या मनात होती, म्हणून ते विचारात पडले. परंतु पुढे ते जेव्हा मुंबईला आपल्या घरी परत गेले, तेथे एक म्हातारी होती, जिने त्यांची ही जिज्ञासा पुरी केली. ती म्हातारी म्हणजे पितळांची आई होती. सहज शिर्डीची हकीकत विचारत असताना 3 रुपयाची गोष्ट निघाली, परंतु तिचा कशाशी संबंध जुळता येईना. नंतर विचार करता त्या म्हातारीला आठवण झाली आणि ती पित्यांना म्हणाली, आता मला खरेच आठवले. बाबा बोलले ते अगदी खरे आहे. आता तू तुझ्या मुलाला शिर्डीला नेऊन साईंचे दर्शन करविलेस, तसेच तुझ्या वडिलांनी तुला पूर्वी अक्कलकोटी नेले होते. तेथील महाराज देखील महाप्रसिद्ध सिद्धपुरुष, अंतर्ज्ञानी, योगी व विद्वान व परोपकारी होते. तुझे वडीलही आचरणाने शुद्ध होते. तुझ्या वडिलांची पूजा घेऊन ते योगीराज प्रसन्न झाले होते आणि त्यांनी प्रसाद म्हणून ते 2 रुपये पूजन अर्चन करण्यासाठी दिले होते. ते 2 रुपये तुमच्या देवदेवतांच्या पूजेत होते आणि तुमचे वडील अत्यंत श्रद्धेने नियमितपणे त्यांची पूजा करीत होते. त्यांची निष्ठा मला एकटीला ठाऊक होती, त्याप्रमाणे ते वागत गेले होते. त्यांच्या मागे ती पूजेची साहित्य व मुलांची खेळणी झाली. मुलांची देवावरची श्रद्धा उडाली, पूजेची लाज वाटू लागली आणि पूजेसाठी लहान मुलांची नेमणूक झाली. मग रुपयांची दात कोण घेणार? अशी कित्येक वर्ष लोटली. त्या रुपयांची बेदात झाली. त्याची आठवणी साप नाहीशी झाली आणि ती रुपयांची जोडी हरवली. असो, तुमचे भाग्य मोठे की साईच्या रूपाने ते अक्कलकोट स्वामी महाराजच विस्मरणाने आच्छादन दूर करण्यासाठी आणि संकटाचे निवारण करण्यासाठी तुम्हाला भेटले. तरी आता यापुढे चुकीच्या खोट्या कल्पना सोडून द्या. आपल्या पूर्वजांच्या आचरणाकडे लक्ष द्या. चुकीचे व्यवहार करू नका. या रुपयांचे पूजन करीत जा आणि या संतांच्या प्रसादाचे भूषण माना. साई समर्थांनी ही खूण तुम्हाला पटवून तुमची भक्ती पुन्हा जागृत केली आहे. आईची ही गोष्ट ऐकून पित्यांच्या मनाला अत्यंत श्रेष्ठ असा आनंद झाला आणि साईबाबांच्या व्यापकतेची मनात खात्री पटवून त्यांना दर्शनाचे सार्थक झाल्याचे वाटले. आईच्या शब्दरूपी अमृताने पित्यांच्या नष्ट झालेल्या भावना जागृत केल्या, पश्चातापरूपी प्रायश्चित घडवून दिले आणि पुढचे कल्याण दाखवून दिले. असो, होणार ते होऊन गेले. संतांनी पुढच्या कार्यासाठी जागे केले आणि त्यांचे उपकार मानून पिते आपल्या कामात सावध राहिले. असाच आणखी एक अनुभव सांगतो. भक्तांच्या स्वैर अविचारी वृत्ती बाबा कशा आवरतात ते स्वस्थ चित्ताने ऐका. गोपाळ नारायण आंबेडकर नावाचे पुणे येथे राहणारे साईबाबांचे एक श्रेष्ठ भक्त होते. त्यांची कथा आदरपूर्वक ऐका. इंग्रज सरकारच्या पदरी अबकारी खात्यात त्यांची नोकरी होती. 10 वर्ष ती पुरी झाल्यावर ती सोडून ते घरी बसले. त्यांचे नशीब फिरले आणि प्रतिकूल झाले. सर्व दिवस काही सारखे नसतात. ग्रह दिशाचे फेरे आले ते भोगल्याशिवाय कोणाला बाजूला होता येईल. सुरुवातीला ते ठाणे जिल्ह्यात नोकरीला होते. पुढे नशिबात जव्हार आले, तेथे अंमलदार होते आणि तेथेच ते बेकार झाले. नोकरी ही जणू काय अळूच्या पानावरचे पाणी असते. पुन्हा परत कशी मिळेल? आंबेडकरांनी नंतर प्रयत्नाची शिकस्त करून पाहिली, परंतु त्यांना यश आले नाही. म्हणून कोणाची गुलामगिरी न करता स्वतंत्र राहण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांच्यावर आपत्तीचा कळस झाला आणि ते सर्व प्रकारे हताश झाले. वर्षानुवर्ष त्यांची सांपत्तिक स्थिती खाली खाली गेली. आपत्तीवर आपत्ती आली आणि घरातील परिस्थिती सहन करण्यास कठीण झाली. अशा प्रकारे 7 वर्षे गेली. दरवर्षी ते शिर्डीला जात असत आणि बाबांपुढे रात्रंदिवस लोटांगणे घालून गाराणे गात असत. इसवी सन 1916 साली ते अत्यंत वैतागून गेले आणि त्यांना वाटले की शिर्डी क्षेत्री जाऊन जीव द्यावा. या खेपेस कुटुंबासह ते शिर्डीत 2 महिने राहिलेले होते. एक रात्री काय गोष्ट घडली ती ऐका. दीक्षितांच्या वाड्यासमोर बैलाच्या गाडीवर बसले असताना आंबेडकरांच्या मनात विचारांच्या लहरी चालल्या. ते जीवनाला कंटाळले होते. त्यांच्या मनाची वृत्ती अगदी उदास झाली होती. हा त्रास आता पुरे झाला, आणखी नको, जगण्याची आशा आता सोडून द्यावी असा विचार करून जीवावर उदार होऊन आंबेडकर विहिरीत उडी घालण्यास तयार झाले. दुसरे कोणी जवळ नाही अशी शांत वेळ पाहून आपल्या मनाची हौस पुरवीन आणि दुःखा वेगळा होईन असे त्यांनी ठरविले. आत्महत्येचे पाप मोठे भयंकर, तरी ते करण्याचा विचार त्यांनी पक्का केला. परंतु साईबाबा या जगाचे चालक आहेत. त्यांनी आंबेडकरांचा हा विचार टाळला. तेथेच 4 पावलावर एका खानावळाचे घर होते.
तोही बाबांचा सेवक होता. सगुणाने त्यावेळी घराच्या उंबरठ्यावर येऊन आंबेडकरांना विचारले की अक्कलकोट महाराजांची पोथी कधी वाचली होती का? पाहू पाहू कोणती ती पोथी म्हणून आंबेडकरांनी ती हातात घेतली. सहज पाने चाळून पाहिली आणि मध्येच ते वाचू लागले. कर्मधर्म संयोग कसा जुळून आला, वाचायला विषयी तसाच आला आणि तो वाचल्यावर हृदयातील विचारांवर ठसा कसा उमटला, ही कथा सहजासहजी आली ती सर्व श्रोत्यांना ग्रंथाच्या विस्तार भयामुळे अगदी थोडक्यात सांगतो. अक्कलकोट येथे आत्मस्वरूपी निमग्न असलेले महान संत स्वामी समर्थ महाराज असताना पुष्कळशा रोगांनी आजारी असलेल्या त्यांच्या एका भक्ताला सहन करण्यास कठीण कष्ट प्राप्त झाले. रोगांपासून मुक्त होईल म्हणून बरेच दिवस त्याने महाराजांची सेवा केली होती. आता ते कष्ट सहन होत नव्हते म्हणून तो भक्त फार उद्विग्न झाला. आत्महत्येचा निश्चय करून रात्रीची वेळ पाहून एका विहिरीवर जाऊन त्याने त्यात आपले शरीर झोकून दिले. इतक्यात स्वामी समर्थ महाराज तेथे आले. आपल्या हाताने त्याला बाहेर काढले आणि उपदेश केला. भोक्तृत्व सारे भोगलेच पाहिजे. आपल्या पूर्वकर्माप्रमाणे व्याधी, कुष्ठ, क्लेश किंवा रोग यांचे भोगणे पूर्ण झाल्याशिवाय हत्या योग अवलंबून सुटका कशी होईल? हा भोग अपुरा राहिला तर दुसरा जन्म घ्यावा लागेल. म्हणून तसेच कष्ट थोडे आणखी सहन कर. आत्महत्या करणारा होऊ नकोस. ही असमयोचित कथा वाचून आंबेडकर मनात थक्क झाले आणि बाबांची व्यापकता पाहून आपल्या जागी एकदम स्वस्थ बसले. आंबेडकर मनात समजले की प्रारब्ध हे भोगलेच पाहिजे. असे बाबांनी योग्य वेळी सुचवले म्हणून भलते साहस मी केले नाही. या दृष्टांत म्हणजे जणू काय आकाशवाणीच बोलली असे आंबेडकरांना वाटले आणि त्यांची साईचरणी आसक्ती जडली. खरोखरच साईबाबा असंभवनीय घटना घडवून आणतात. सगुणाच्या तोंडून हा साईचा इशारा या पोथीद्वारे मिळण्यास थोडासा का उशीर झाला असता तर जन्माचा मातेरा झाला असता. माझ्या प्राणाला मी मुकलो असतो. कुटुंबाचे भयंकर नुकसान केले असते. पत्नीवर अनर्थ ओढवला असता आणि स्वार्थ व परमार्थ दोन्ही घालून बसलो असतो. पोथीचे निमित्त करून बाबांनी सगुणाला प्रेरणा दिली आणि आत्महत्येपासून त्याचे मन परत फिरवले. असा प्रकार घडला नसता तर आंबेडकर बिचारा फुकट जीवाला मुकला असता. परंतु जेथे साईसारखा तारणारा असेल तेथे मारणारा काय करू शकेल? या भक्ताच्या वडिलांची अक्कलकोट स्वामींची भक्ती होती. तीच मुलाने पुढे चालवावी हा स्पष्ट बोध बाबांनी त्याला या अनुभव रूपाने करून दिला. असो, पुढे छान झाले. हेही दिवस निघून गेले. आंबेडकरांनी ज्योतिषशास्त्राचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला आणि त्याचे फळही उदयाला आले. साई कृपाप्रसाद पाहून पुढे चांगले दिवस आले. ज्योतिषशास्त्रात प्रावीण्य संपादले आणि पूर्वीची दैन्यावस्था पार नाहीशी झाली. गुरुच्या चरणी प्रेम वाढले. आरोग्य, खुशाली व सौख्य झाले आणि संसारात विश्रांती व उत्कर्ष लांबून अत्यंत आनंद प्राप्त करते झाले. असे अगणित एकाहून एक बाबांचे मोठे चमत्कार सांगू जाता ग्रंथाचा विस्तार वाढेल म्हणून नुसते त्यांचे सार सांगितले. हेमाडपंत साईबाबांना शरण आले आहेत. पुढील अध्यायात श्याम्याला बाबांनी विष्णू सहस्त्रनामाचे दान कसे दिले याचे गोड वर्णन होईल. श्यामा नको नको म्हणत असताना त्याच्यावरच्या अनिवार्य प्रेमामुळे बाबा बरेच विष्णू सहस्त्रनाम त्याचे सुंदर महात्म्य सांगून देतील. आता काळजीपूर्वक ती कथा ऐका. अनुग्रहाची वेळ येता शिष्याची मुळीच इच्छा नसता बाबा तो देताना दिसतील. सद्गुरूच्या घरी अनुग्रह करण्याची तरा कशी अलौकिक असते हे या अध्यायात दिसून येईल. श्रोत्यांनी ती कथा आदरपूर्वक ऐकावी. हा साई सर्व गुणांची खाण आहे. कल्याणाचे कल्याण आहे. त्याचे चरित्र पवित्र व पुण्यकारक आहे. सुदैवानेच ते ऐकायला मिळते. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या अपस्मार आत्महत्या निवारण तथा निज गुरु पद स्थिरीकरण नावाचा 26वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय